हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीत जागावाटपासंदर्भात बैठकांचा सिलसिला। भाजपने 160 ते 170 जागा लढाव्या। नेत्यांचा आग्रह। शिंदे गटाकडून विधानसभेला 126 जागांची तयारी, तर 80-85 जागांवर अजितदादा गटाचा दावा। विधानसभा निवडणुकीसाठी बबियात 96-96-96चा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता। पवार आणि ठाकरे गटाचं जागा वाटप निश्चित, तर काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा। सूत्रांची माहिती। ऑक्टोबर आधी दिल्लीतलं सरकार बदलणार, तर राज्यात बबियाचं सरकार येणार। खासदार सुप्रिया सुळेंचा दावा। विधानसभेलाही मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदेमध्ये सामना रंगण्याची शक्यता। मुंबईत 36 पैकी 25 जागांची ठाकरे गटाची मागणी, तर महायुतीतून मुंबईत 17 जागांसाठी शिंदे गट आग्रही। भोसरीत दादा गटाचे अजित गव्हाणे पवार गटात गेल्यानं ठाकरेंची कोंडी झाल्याची चर्चा। भोसरी विधानसभेसाठी आग्रह शेवटपर्यंत ठेवणार, राऊतांचं बैठकीत वक्तव्य। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा। ठाकरे गटाला निधी स्वीकारण्यास परवानगी, केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी। शरद पवार गटाकडून करमाळा विधानसभेसाठी नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा। जातीसाठी लढतो, माझ्या नादी लागू नका। जरांगेंची प्रसाद लाड यांना शिवीगाळ, तर जरांगेंचं संतुलन बिघडलं। मी जे बोललो ते त्यांना झोंबलं असावं, लाड यांचा पलटवार। जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार, आमदार प्रसाद लाड यांचा निशाणा। तर एवढं प्रेम आहे तर लाड यांनी फडणवीसांसोबत लग्न करावं। टीका करताना जरांगेंचा तोल सुटला। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। महाडमध्ये वास्तव्यासाठी खोट्या नावाचा वापर केल्याची माहिती। मनोरमा खेडकर वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांची आई। हिंसाचार झालेल्या विशाळगडावरील गजापूर गावात अजित पवारांकडून पाहणी। दंगली प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन। तोडफोड झालेल्या ठिकाणी शासनाकडून 25,000ची मदत। दंगल थांबवता आली असती, पण थांबवली गेली नाही। खासदार शाहू महाराजांचा सरकारवर निशाणा, तर माफी मागायला नव्हे मदत करायला गेलो। व्हायरल व्हिडिओवर शाहू महाराजांचं स्पष्टीकरण। कोकण आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, तर हातनूर आणि गोसीखूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। गडचिरोली जिल्ह्यातील सूर्यापुल्ली गावात तलावाचं पाणी शिरल्यामुळे गंभीर परिस्थिती। पोलिसांनी बचाव कार्य राबवत वसतिगृहातील 120 विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढलं। कारगिल युद्धातून धडा शिकायला मिळाला, तसंच आंतरराष्ट्रीय कूटनीतीत विरोधी राष्ट्रांकडून समर्थन मिळवण्यासाठी रणनीतीवर जोर देण्यात आला। न्यूज 9 कारगिल ऑनर्स कार्यक्रमात सीडीएस अनिल चौहान यांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।